जय हिंद मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की ग्रुप स्टेज पूर्ण होऊन आता सुपर 8च्या मॅच या चालू झालेल्या आहेत आणि या सुपर 8मध्ये दोन ग्रुप बनलेले आहेत. त्या ग्रुप ए मध्ये इंडिया, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे आहे आणि ग्रुप 2 मध्ये श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे 4 संघ आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ग्रुप ए मधले जे 4 टीम आहेत त्या 4ही टीम आपल्या ग्रुपमध्ये टॉपला होत्या. म्हणजे इंडिया देखील एकही मॅच हारला नाही, साऊथ आफ्रिका एकही मॅच हारला नाही, वेस्ट इंडिज देखील एकही मॅच हारला नाही आणि झिम्बाब्वे सुद्धा एक सुद्धा मॅच हारलेला नाही. हे 4ही संघ एका ग्रुपमध्ये आलेले आहेत आणि आजचा जो मॅच आहे तो आहे भारत आणि साऊथ आफ्रिकेचा. हा मॅच गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे. तसं पाहिलं तर हे स्टेडियम भारतीय टीमसाठी लकीही आहे. या स्टेडियमवरती भारतीय टीम ही खूप साऱ्या मॅच ही जिंकलेली देखील आहे, परंतु साऊथ आफ्रिकेच्या टीमसाठी सुद्धा हे स्टेडियम लकी अशा प्रकारचं आहे. भारतापुढे काय अडचण आहे भारतीय संघापुढे, तर काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्यकुमार यादवला याच्याविषयी प्रश्न देखील विचारला गेला. कारण जी ओपनिंग पार्टनरशिप आहे आपल्या भारतीय संघाची ती चांगली होत नाही. अभिषेक शर्मा मागच्या 3 मॅचमध्ये 0 रन काढून आऊट झालेला आहे. खातं देखील अभिषेक शर्माला उघडता आलं नाही. याच्यावरच पत्रकारांनी सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारला की आपल्यासाठी अभिषेक शर्मा हा चिंतेचा विषय आहे का, अभिषेक शर्माविषयी टीम काय विचार करत आहे. तेव्हा सूर्यकुमार यादवचं उत्तर खूप ऐकण्यासारखं होतं की अभिषेक शर्माविषयी ज्या व्यक्तींना चिंता वाटते त्याच्याविषयी, त्यांच्या मनस्थितीविषयी मला स्वतःला चिंता वाटते. अर्थात सूर्यकुमार यादवने पूर्णपणे अभिषेक शर्माला हे बॅकिंग केलेलं आहे आणि बॅकिंग करायला हे पाहिजे. कारण अभिषेक शर्माचा जो खेळ आहे, गेम आहे, तो हाय रिस्क अशा प्रकारचा आहे. कारण तो पहिल्या बॉलपासून मारायचा प्रयत्न करतो, बाउंड्रीमध्ये डील करतो, त्यामुळे तिथं आऊट होण्याचे चान्सेस सुद्धा काय असतात, जास्त असतात. आणि ज्यावेळेस अभिषेक शर्मा 5-6 ओव्हर पॉवर प्लेच्या जरी टिकला तरी तो मॅचला पूर्णपणे एका साईडला करून टाकतो. अशा प्लेअरला आपण बॅकिंग ही करायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या सूर्यकुमार यादवने, कप्तान साहेबांनी देखील अभिषेक शर्माला बॅकिंग केलेली आहे. पूर्ण टीम देखील अभिषेक शर्माला बॅक करत आहे आणि आता हे सुपर 8चे सामने चालू झालेले आहे. हे सामने काय आहे, महत्त्वपूर्ण आहे. आणि जेव्हा अभिषेक शर्मा फ्लॉप होईल त्यावेळेस जे खालचे फलंदाज आहेत आपले, त्यांनी देखील योगदान देणं गरजेचं आहे. त्यामध्ये तिलक वर्मा असेल, सूर्यकुमार यादव असेल, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हे जे खालचे फलंदाज आहे त्यांनी आपली बारी घेण्याची गरज आहे आणि आपला कॉन्फिडन्स त्या ठिकाणी शो करण्याची गरज आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय टीम ही यावर्षी वर्ल्ड कप विनिंगसाठी फेमस आणि सगळ्यात जास्त रिलायबल टीम आहे. आपल्याला सर्वांनाच आशा आहे की वर्ल्ड कप हा भारताच्या बाहेर जायला नाही पाहिजे. आज बघू आपण, ची सुरुवात ही 7 वाजता होणार आहे. सर्वांनी अवश्य भारतीय टीमला सपोर्ट करा. तुम्हाला काय वाटतं आजच्या मॅचमध्ये कोण चांगला परफॉर्म करणार आहे, कोणता प्लेअरला आज मेन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळणार आहे, किंवा साऊथ आफ्रिकेतर्फे असेल, इंडियातर्फे असेल, कोण चांगला परफॉर्म करणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा. आपण भेटू भारताची मॅच झाल्यानंतर उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.